सांगितले आहे की जगातील प्रत्येक धर्मानुसार पृथ्वीवर विशिष्ट ठिकाणे पवित्र मानली जातात। या पवित्र स्थानांना तीर्थक्षेत्र असे म्हटले जाते। यातील काही तीर्थक्षेत्रे लहान तर काही मोठी असतात। अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दरवर्षी यात्रा, उरूस, धार्मिक मेळावे इत्यादी धार्मिक गोष्टी होत असतात। प्रत्येक धर्माने आपापल्या अनुयायांना तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याची म्हणजे त्यांची यात्रा करण्याचे संदेश डॉक्टर पोते यांनी दिलेले आहे। त्यानुसार निरनिराळ्या धर्माचे लोक आपापल्या तीर्थक्षेत्रांना भेटी देतात। भेट दिल्यावर त्यांना शांती व समाधान मिळावे अशी त्यांची इच्छा आहे। लेखकाने आपल्या लेखनात तीर्थक्षेत्रांच्या सर्व मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे। उदा मंदिराच्या निर्मितीचा काळ, त्याची उभारणी, मंदिराची निर्मिती करणारा, मंदिराचे शिल्प, येथे भरणारी यात्रा, उरूस व इतर गोष्टींची माहिती पुस्तकात दिली आहे। महत्त्वाचे म्हणजे लेखकाने सर्व धर्माचे तीर्थक्षेत्र पुस्तकात समाविष्ट केले आहे। एवढेच नव्हे तर तीर्थक्षेत्र ठिकाणी येणाऱ्या विविध धर्माच्या लोकांची माहिती यात दिली आहे। याद्वारे लेखकाने देशाची एकात्मता लोकांपुढे यावा असा प्रयत्न केला आहे। अलीकडे मोठे तीर्थक्षेत्राची धार्मिक पर्यटन केंद्र, रिलिजियस टुरिस्ट कंट्रेस बनू लागली आहे। उदा कोल्हापूरचे महालक्ष्मी देवालय, ज्योतिबा, नृसिंहगड, रामलिंग इत्यादी मंदिर तसेच विशाळगड येथील रेहानचा दर्गा, बाहुबलीचे श्री पुस्तकाचे नाव श्यामची आई। मला आवडलेले पुस्तक म्हणजे श्यामची आई। श्याम म्हणजे पांडुरंग सदाशिव साने यांनी यांच्या जीवनातील संस्कारक्षम अनुभवाची शिदोरी या पुस्तकाच्या माध्यमातून मांडली। सर्वप्रथम मी या पुस्तकाचे अंतरंग व बाह्यरंगामध्ये मांडणी केला असतं। बाह्यरंगामध्ये पुस्तकाची किंमत 80 रुपये तर प्रकाशन सरस्वती बुक कंपनी पुणे 2 यांनी केली आहे। या पुस्तकातील पानांची संख्या 240 आहे। विविध प्रसंगाचे सुंदर चित्र दाखवण्यात आले आहे। करेल मनोरंजन जो मुलांचे जडेल, नाते प्रभूशी तयाचे या उक्तीप्रमाणे पुस्तकाच्या अंतरंगात डोकावल्या आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे डोळ्यावसर या आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्य व सुंदर संस्कृतीचे करून व गोड चित्र रेखाटले आहे। मुळात श्यामची आई हे कारागृहाच्या व उदारीकरणाच्या जागत्याने बदलत जाणाऱ्या परिस्थितीत आज आपण जगत आहोत। या जगातल्या माणसांच्या जगण्याच्या परिमाणे गतिमानले बदलत आहेत आणि शिक्षणाच्या पॅरिमिनातील गोंधळलेले विद्यार्थी शिक्षण विकासाचे साधने आहे। शिक्षणाला खूप महत्त्व आहे असे मला वाटते। शिक्षणाने माणूस परिपूर्ण बनतो। मुले वेगवेगळ्या शिक्षणासाठी मार्गदर्शन केंद्र, करिअर फेअर्स आणि प्रसार माध्यमातून प्रस्तुत केली जाणारी माहिती मिळून त्या आधारे करिअरची निवड करण्यात गुंतवून जातात। शैक्षणिक जीवनाचे अंतिम श्रेय व फलित मानले जाते। म्हणून एकीकडे यशस्वी विद्यार्थ्यांचा जल्लोष तर दुसरीकडे अपयशी विद्यार्थ्यांनी निराशांची गर्दी सापडून आत्मघात्याला प्रवृत्त होताना दिसत। करिअर ही असा टप्प्यापुरती मर्यादित नसून ती आयुष्यभर प्रवाही राहणारी प्रक्रिया असते। करिअरला व्यक्तीचे आयुष्य आणि व्यक्तिमत्व व विकासापासून वेगळे काढता येणार नाही। भारतातील विद्यापीठे 45 आहेत व भारतातील मुक्त विद्यापीठे 11 आहेत। न्याट हे प्रमाणित केलेले महाराष्ट्रातील विद्यापीठे 15 आहेत। करिअरला माणसाच्या आयुष्यापासून व व्यक्तिमत्व विकासापासून वेगळे काढता येणार नाही। विष्णुदेवाचे अंतर व भव्य आणि सुंदर सौंदर्य आहे। विष्णुदेव हे सोन्याच्या कमळामध्ये आहे। पुस्तकाची किंमत 70 रुपये। प्रकाशक श्रीवाणी प्रकाशन, माधव बागरे, सीपी ट्रॉफ रोड, मुंबई 400 जेव्हा पराशर मुनींना मित्रांनी प्रश्न विचारला, गुरुदेव ब्रह्मदेवाने सृष्टी कशी निर्मिली ते सांगा, तेव्हा पराशर ऋषी म्हणाले, भागवत हे अचिंत्य आहे, पर आहे, अनादि आहे। याच्यावर जो सृष्टी पदार्थ भागवतानेच निर्माण आहे। सृष्टीच्या आरंभी सर्वश्रेष्ठ जल भगवंतापासून निर्माण झाले व भगवंताचे आपले निवासस्थान त्यात ठेवले। नर म्हणजे पुरुषोत्तम भगवान, त्यांच्यापासून ज्याची उत्पत्ती झाली ते नार व त्यात जो वस्ती करून राहिला तो नारायण। नार म्हणजे सृष्टी पदार्थ, त्यात जो भगवंताचा अंश आहे त्याचे आश्रयस्थान भगवंतच, म्हणून तो नारायण असे म्हणतात। मागील भ्राम्य कल्पनांतर ब्राह्मण रात्री समजावर प्रभाती महादेव जागे झाले तर सगळीकडे जलमय झालेले व पृथ्वीचा पत्ता नाही। तेव्हा त्यांनी मागील वेळी सृष्टीच्या आरंभीच्या वेळेची स्थिती आठवली। तेव्हा त्यांना आठवले की पृथ्वी या